गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या पिरियडला आपण कविता बघितली होती. कवितेचं शीर्षक काय होतं? झाड. तर ही झाड कविता आपण रोज आपल्याला गायची आहे. आणि त्या कवितेत आपण काय बघितलं होतं? तर चिंगी नावाची मुलगी झाडाचं संगोपन कसं करते आणि ती तिच्या मनाला आनंद कसा देते, हो ना. तर तिचं झाडाशी असलेलं नातं, निर्माण झालेलं नातं म्हणजे हे मैत्रीचं नातं निर्माण झालेलं आहे. आणि अशाच मैत्रीचं नातं निर्माण झालेल्या कवितेवर आधारित आपला दुसरा पाठ आहे मैत्री. पाठाचं शीर्षकच आहे मैत्री. तर मैत्रीचा अर्थ काय आणि मैत्री कशी करायची आणि मैत्री कशी निभवायची, असंच एक दुसरा पाठ आपण घेऊन येतो आहे. तर तो आपण बघूया. हे बघा, या चित्रामध्ये काय काय दिसतं आहे. एक झाड दिसत आहे, त्या झाडाला फळं लागलेली दिसतात आहे. दुरून एक हत्ती येताना दिसतो आहे आणि एक मुलगा झाडाखाली उभा आहे असं दिसत आहे. मग या चित्रावरून आपल्याला एक गोष्ट तयार करायची आहे. कशी? बघा, झाडाखाली एक छोटा मुलगा उभा आहे, हो ना. आणि दुरून त्याला एक हत्ती येताना दिसतो आहे. मग तो दुरून हत्ती येताना दिसतो आहे, तर तो घाबरेल की समोर उभा राहील, हा एक प्रश्न. बरोबर. पण हा मुलगा छोटासा आहे, त्यामुळे एवढा मोठा हत्ती बघून तो घाबरतोय. या दुसऱ्या चित्रात बघा, मुलगा डायरेक्ट झाडावरती चढलेला दिसतोय. याचाच अर्थ काय? तो मुलगा हत्तीला येताना बघून घाबरला आणि तो झाडावर चढला. पण हत्ती सुद्धा त्याच्या जवळ आला असंही दिसतंय आणि तो झाडावरती त्याची सोंड अशी लावतोय. म्हणजे त्याला फळ हवं आहे की मुलाला त्रास द्यायचा आहे, हा एक प्रश्न, हो की नाही. पण तो काय करतोय? हत्ती त्याला सोंड त्याच्या जवळ नेतोय म्हणून मुलगा अजून घाबरतोय. पण मुलाला हे लक्षात येतं की झाडाला फळं लागलेली आहे, झाडाला फळं लागलेली आहे. म्हणून तो काय करेल बरं? बघा, दुसऱ्या चित्रामध्ये आपण काय बघितलं होतं की मुलगा झाडावर चढलेला होता आणि हत्ती त्याच्या जवळ आलेला होता. पण हत्तीने काय केलं होतं? तर सोंड त्या झाडाजवळ नेली होती. म्हणजेच काय? तो मुलगा घाबरला होता, पण त्या मुलाला हे कळलं नाही की हत्ती कशासाठी आलाय. हत्ती आलेला होता फळ घेण्यासाठी. म्हणून मुलगा घाबरून त्याला जे सुचेल त्यांनी ते केलं. म्हणजेच त्यांनी काय केलं? त्यांनी झाडावरचं फळ तोडलं आणि हत्तीच्या तोंडात म्हणजे सोंडेमध्ये दिलं. त्यामुळे हत्तीला खूप आनंद झाला. बघा, हत्ती हसताना दिसतोय, छान स्माइली फेस आहे हत्तीचा, हो ना. म्हणून हत्तीला आनंद झाला. म्हणजेच काय? मुलाची आणि हत्तीची मैत्री झाली. कशी झाली? जरी तो घाबरलेला होता तरी पण त्यांनी त्याला फळ दिलं, मैत्रीचं नातं निर्माण केलं. म्हणजे त्यांनी त्याला फळ देऊन मैत्री त्याची निर्माण केली आणि असे ते दोघं जण मित्र झाले. म्हणून कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही, तर निडरपणाने सामोरं जायचं. अशा पद्धतीने ही आपली गोष्ट पूर्ण झाली. म्हणजे बघा, पहिल्या चित्रामध्ये हत्ती, मुलगा आणि झाड, आणि मुलगा झाडाच्या मागे उभा होता, हत्ती त्याला येताना दिसतो आहे. दुसऱ्या चित्रामध्ये दिसत आहे तो झाडावर चढलेला आहे, हत्ती त्याच्या जवळ आलेला आहे, म्हणजे तो घाबरलेला आहे, हो ना. आणि तिसऱ्या चित्रात दिसत आहे मुलगा हत्तीच्या सोंडेमध्ये फळ देतो आहे. तर बघा, या तिन्ही चित्रावरून आपल्याला असं लक्षात येतं की मुलाची मैत्री हत्तीशी झाली आहे की नाही झाली. दुसरी गोष्ट, हत्तीला आनंद झालाय की नाही झालाय, आणि मुलगा झाडावरून खाली उतरला असेल की नसेल. तर यावरून आपल्याला चौथं चित्र आपल्याला इमॅजिनेशन करून तयार करायचं आहे. त्यामुळे मैत्री ही कशी निर्माण करायची आणि कशी टिकवायची हे स्वतःवर म्हणजे आपल्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला सामोरं जाण्याची म्हणजे न घाबरता त्याला बघण्याची ही आपली अशी कृती असली पाहिजे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही, निडरपणाने सामोरं जायचं. आत्ताच आपण मैत्रीवर आधारित गोष्ट बघितली. मुलगा आणि हत्तीची अशी सुंदर मैत्री होते. तो मुलगा घाबरलेला असताना सुद्धा बुद्धिचातुर्याचा वापर करून समयसूचकता बघून झाडाला फळ लागलेलं दिसलेलं असल्यामुळे तो ते फळ हत्तीला कसं देतो आणि त्यांची कशी मैत्री होते हे आपण या पाठात बघितलं. बघा मुलांनो, या पाठातून आपण काय शिकलो? तर कुठलंही संकट आलं तरी त्याला घाबरून जाता कामा नये. म्हणजेच घाबरायचं नाही, तर डोक्याचा वापर करून समयसूचकता ठेवून आपण आपल्या बुद्धीचा वापर नीट करायचा आहे आणि
प्रत्येक संकटांना सामोरं जायचं आहे. आता या पाठावर आधारित आपण काही कठीण शब्दार्थ आणि प्रश्नोत्तरे बघणार आहोत. बघा, पाठ दुसरा मैत्रीवर आधारित काही कठीण शब्द आणि खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. आता हे नीट बघून घ्यायचं आहे आणि नीट वाचायचं आहे. मी एकदा वाचणार आहे, त्यानंतर तुम्हाला ते म्हणायचं आहे. बघा, पाठ दुसरा मैत्रीमध्ये आपण काही कठीण शब्द आणि प्रश्नांची उत्तरं लिहून दिलेली आहे. ते आपल्याला एकदा रिवाइज करायचे आहे, एकदा वाचायचे आहे. मी म्हणणार आहे, माझ्यासोबत तुम्हाला म्हणायचं आहे. रेडी, स्टार्ट. मैत्री, फ्रेंडशिप. मैत्री, फ्रेंडशिप. हत्ती, एलिफंट. हत्ती, एलिफंट. फ्रूट, फळ, फ्रूट. सोंड, TRUNK, ट्रंक. सोंड, TRUNK, ट्रंक. घाबरणे, टू बी फ्रायटन्ड. FRIGHTENED, फ्रायटन्ड. 6व्या नंबरवर आहे चढणे, टू क्लाइंब. तो झाडावर चढला होता ना मुलगा, चढणे. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. मुलगा कोठे उभा होता? मुलगा कोठे उभा होता? मुलगा झाडामागे उभा होता. मुलगा झाडामागे उभा होता. प्रश्न दुसरा. मुलाला कोणता प्राणी येताना दिसला? मुलाला कोणता प्राणी येताना दिसला? मुलाला हत्ती हा प्राणी येताना दिसला. मुलाला हत्ती हा प्राणी येताना दिसला. प्रश्न तिसरा. मुलगा का घाबरला? मुलगा का घाबरला? उत्तर काय आहे? हत्ती जवळ येत आहे हे पाहून मुलगा घाबरला. हत्ती जवळ येत आहे हे पाहून मुलगा घाबरला. प्रश्न चौथा. मुलगा झाडावर का चढला? मुलगा झाडावर का चढला? उत्तर आहे हत्ती झाडाजवळ आल्यामुळे मुलगा झाडावर चढला. हत्ती झाडाजवळ आल्यामुळे मुलगा झाडावर चढला. कारण काय झालं होतं? तो घाबरला होता, म्हणून मुलगा झाडावर चढला. प्रश्न पाचवा आहे. मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? उत्तर आहे हत्तीने सोंड वर केल्यामुळे मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ दिले. हत्तीने सोंड वर केल्यामुळे मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ दिले. प्रश्न सहावा. हत्तीला आनंद का झाला? हत्तीला आनंद का झाला? उत्तर आहे हत्तीला फळ मिळाल्यामुळे आनंद झाला. हत्तीला फळ मिळाल्यामुळे हत्तीला आनंद झाला. आता हे हत्तीला रिपीट झालेला आहे. आपल्याला एक हत्तीला कट करायचं आहे. बघा, हत्तीला फळ मिळाल्यामुळे आनंद झाला असंही लिहू शकता, किंवा फळ मिळाल्यामुळे हत्तीला आनंद झाला. ठीक आहे. हे असे प्रश्न आणि हे शब्द सगळे तुम्हाला वहीत व्यवस्थित लिहून काढायचे आहे आणि पाठ करायचे आहेत.